जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाईक करायला अजिबात विसरू नका. पुण्याच्या बस स्टँडवर एक जण ओरडत होता, नाशिकची पळून आली, नाशिकची पळून आली. बंड्याने मागे बघून पाहिले तर बसच्या पाठीवर लिहिते होते, नाशिकची पळून. मने आणि त्याची बायको गप्पा मारत बसलेले असतात. बायको, मी केव्हापासून विचारत्या, तुमच्या जीवनातील सगळ्यात मोठी समस्या कोणती? तुम्ही केवळ माझ्याकडे बघताय आणि काहीच बोलनासा. मित्रांनो, कधीही कुणाची हाय घेऊ नका. परवा सकाळी मी शेजारीने हाय बोलली आणि मी घेतली. बायकोनं बघितलं, गेल्या 3 दिवसापासून डाब्यावर जेवतोय. बॉस, मॅनेजर, आपल्या स्टाफमध्ये सर्वात जास्त काम कोण करतं हे कसं ओळखणार? मॅनेजर, बॉस, मी सर्वांना बोलवतो मग सांगतो. मॅनेजर सर्वांना बोलवतो आणि एकाचा हात पकडून सांगतो. बॉस, हाच तो. बॉस, तू कसं काय ओळखलंस? मॅनेजर, बॉस, मी याचा मोबाईल चेक केला. अजूनही याच्या मोबाईलची बॅटरी 98% आहे. म्हणून मी म्हटलं, एका अंधाऱ्या रात्री चिटपाकरूही नसलेल्या रस्त्यावरून एक मुलगा आणि मुलगी बाईकवरून जात असतात. मुलगा अचानक बाईक थांबवतो, मुलीला उतरवतो आणि तिचा हात हातात घेतो. मुलगीला असते, मुलगा, चल धक्का मार, पेट्रोल संपलंय. सोन्या, मी माझ्या गर्लफ्रेंडला गेली 3 वर्ष दररोज पत्र पाठवलं. मित्र, मग काय झालं शेवटी? सोन्या, तिनं पोस्टमनशीच लग्न केलं बाबा. मन्या गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलमध्ये जातो. मन्या, डार्लिंग, काय मागू? गर्लफ्रेंड, माझ्यासाठी बर्गर मागव आणि तुझ्यासाठी ॲम्ब्युलन्स मागव. म्हणे, असं का ग? ॲम्ब्युलन्स कशासाठी? आणखी वाचा. गर्लफ्रेंड, मागे बघ, तुझी बायको उभी आहे. डॉक्टर, काय झालं? पप्पू, कुत्रा चावला. डॉक्टर, तू बोर्ड वाचला नाहीस का? पेशंटना तपासायची वेळ केवळ सकाळ 8 ते 11 वाजेपर्यंत आहे आणि तू 1 वाजता आलायस. पप्पू, होय, मी वाचला होता, पण पुत्र्यानं नाही ना वाचला. म्हणे, आई, एक दिवस मी खूप मोठा माणूस होईन. आई, मग काय करशील र? म्हणे, तुझी जोळी आहे का नाही, आनंदानं भरून टाकीन. आई, उठ आधी आणि त्या फ्रीजमधल्या बाटल्या भरून ठेव. रिसायकलिंग काय? सायकल चालवून थकल्यावर मोटरसायकल घेतात आणि मोटरसायकलमुळं कंबर दुखू लागली की कार घेतात आणि कार चालवून पोट सुटू लागल्यावर जिममध्ये जाऊ लागतात. जिमवर गेल्यावर तिथे पुन्हा एकदा सायकल चालवायला सांगतात. यालाच म्हणतात रिसायकलिंग. वाढत्या पोटाला का नाही सगळीच नावं ठेवतात, पण लोकांना काय माहिती मोबाईलची स्क्रीन किती छान पुसता येते त्याने. ज्या कोणाला आयुष्यात पाऊल पुढे कधी टाकावं किंवा पाऊल कधी मागं घ्यावं हे कळत नाही, ती व्यक्ती कधीही गरबा खेळू शकत नाही. बायकोला त्रासून नवरा घराबाहेर पडताच. बायको, कुठं जात आहात? नवरा, मरायला चाललोय. सुसाईड करील. बायको, कुठेही जा पण स्वेटर घालून जा, बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडल्यावर तुमची खैर नाही. आज तुझी दाढी मी करणार, असं ती म्हणाली. तेव्हा त्याला ते फार रोमॅन्टिक वाटलं. वस्त्र गळ्यावर असताना तिनं विचारलं, ती नताशा कोण रे? 2 मित्र व्हॉट्सअपवर गप्पा मारत असतात. पहिला, काय रे, तू तर कर्जतमध्ये फ्लॅट घेणार होतास ना? दुसरा, हो रे, पण ना मी सध्या खूप कर्जात आहे ना. पितळीच्या वाटीला का नाही कितीही घासा, ती बघा सोन्याची होत नाही. हे वाक्य का नाही ब्युटी पार्लरच्या बोर्डाखाली लिहून पळून गेलं राव कोणतरी. काल एका रिक्षात बसलो होतो. रिक्षावाला असा काही रिक्षा चालवत होता की मला कळतच नव्हतं की मी रिक्षात आहे की अंतरिक्षात आहे की माझा अंतरिक्षात आहे. मास्तर, म्हण्या, तू एकदा असं काम करू शकतोस का जे इतरांना अशक्य आहे? म्हण्या, हो सर, मी माझं अक्षर वाचू शकतो. आई, काय रे, कुठे चाललास हुंडरायला? बंड्या, आई, मी जातोय तारो के शहर में. आई, हो का, कशाला? बंड्या, चांद तारे तोडणे. आई, हे बघ, त्या टवळीच्या घराकडे जाणार असशील का नाही, येताना तिच्या दारातला कडीपत्ता तोडून आण, चिवड्यात घालायचं आहे. म्हण्या, सकाळी माझ्या मनात विचार आला, आज काहीतरी तुफानी करूया. जण्या, मग काय केलंस? म्हण्या, काय केलं, सायकल काढली आणि गेलो का नाही पेट्रोल भरायला. जर तुमचा नवरा जास्त वेळ मोबाईल बघत असेल तर
त्याच्यावर रागवू नका, त्याच्याशी भांडू नका. फक्त त्याचा मोबाईल उचलून फेकून द्या. लक्षात ठेवा, आपल्याला रोगाशी लढायचंय, रोग्याशी नाही. वडिलांनी व्हॉट्सअप इन्स्टॉल केलं आणि मुलाला मेसेज पाठवला. वडील, मला जोक पाठव रे. मुलगा, मी आत्ता का नाही अभ्यास करतोय. वडील, मग आणखीन एक जोक पाठवतोस का? एक मुलगी का नाही फेसबुकवर स्टेटस टाकते, हॅलो फ्रेंड्स, मी मावशी झाली. बंड्याने लगेच कमेंट केली, कुठल्या हॉस्पिटलात ग आणि किती पगार आहे ग? शाळा आणि कॉलेजमधली फरक. शाळेत उशीर आले की शेवटच्या बाकावर बसायला लागते. कॉलेजमध्ये उशीर आले की पहिल्या बाकावर बसायला मिळते. जण्या, तू काय काम करतोस? म्हण्या, मी पायलट आहे. जण्या, कोणत्या एअरलाईनमध्ये? म्हण्या, अरे मी लग्नात का नाही ड्रोन उडवतो. जण्या, कुठं आहेस? म्हण्या, लेक्चरमध्ये हाय. जण्या, कोणता विषय हाय? म्हण्या, लेक्चरमध्ये आहे आणि विषय आहे मीच. म्हण्या, जर तुमच्याकडे एखादी कला असेल तर त्या कलेला उत्पन्नाचे साधन बनवा. म्हणजे बायको म्हणजे तुमच्याशी भांडणाचे देखील पैसे घेऊ आता. म्हण्या, जज साहेब, मी दारू प्यायलो नव्हतो, तर मी दारू पीत होतो. जज, मग असं करू, तू शिक्षा 1 महिना न ठेवता कमी करून 30 दिवस करू. कार चालवणाऱ्या बंडूला ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं. पोलीस, काय रे, तुझी गाडी गॅसवर आहे? बंडू, नाही. पोलीस, मग डिझेलवर आहे? बंडू, नाही साहेब. पोलीस, मग पेट्रोलवर आहे? बंडू, नाही. पोलीस, अरे मग कशावर आहे? बंडू, इन्स्टॉलमेंटवर आहे साहेब. मोजक्या शब्दात उत्तर देणे ही जावयाची खासियत आहे. आता हेच पहा ना, एकदा सासरे बुवानी सावयाला फोन केला. सासरे, काय करताय तुम्ही जावई बापू? जावई, सहन. मन्या दुकानात बसलेला असतो. तेवढ्यात त्याच्या दुकानात जणी येते. जणी चहासाठी आलं पाहिजे म्हणे. कधी येऊ? जणी रागाने, अरे बाबा, आल्याचा चहा बनवण्यासाठी. आलं विकत दे. तुमची किडनी फेल झाली आहे. म्हण्या, आधी खूप रडतो, नंतर डोळे पुसत विचारतो, किती मार्कांनी?